आवाजावरून तुम्हाला नक्कीच समजलं असेल की हे समोसे किती खस्ता बनलेले असतील. खरंच हे समोसे खूपच खस्ता बनलेले आहेत. त्याचबरोबर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी व्हाल याची अशी मी तुम्हाला गॅरंटी देते. आणि जर का तुमचे समोसे असे खस्ता बनत नसतील, अगदी नरम पडत असतील, तर तुम्हाला मी काही टिप्स सांगेल. तर त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या, तर नक्कीच तुमचा समोसा हा खस्ता बनेल. अगदी बाजारातल्या समोस्याला देखील तुम्ही विसरून जाल, इतका सोपा हा समोसा आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. तर इथे आपण स्टेप बाय स्टेप समोस्याची रेसिपी बघणार आहोत. एकीकडे आपण जे काही बटाटे होते ते आपण उकडायला ठेवलेले आहेत. तर दुसरीकडे आपण एक तवा असा गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये मी इथे घेतलेले आहेत 2 चमचे धने, 2 चमचे बडीशेप, त्याचबरोबर त्याच चमच्याने मी इथे घेतलेले आहे 1 चमचा जिरं. तर 1 चमचा जिरं व्यवस्थित आणि ते सगळे मसाले असे व्यवस्थित असे मंद आचेवरती असे थोडेसे 1-2 मिनिटासाठी असे परतून घ्यायचे आहेत. परतून झाल्यानंतर ते आपण एका खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये आबडधोबड अशी त्याचं वालं पावडर बनवून घ्यायची आहे. अगदी बारीक अशी त्याची पावडर न बनवता थोडीशी आबडधोबड राहू द्यायची आहे. जेणेकरून समोस्यामध्ये असा मस्तपैकी असा बाहेरच्या मार्केटसारखा टेस्ट उतरेल. तर इथे आपण त्याच तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर एक पळी तेल टाकून झाल्यानंतर सुरुवातीला आपण मोहरी घालणार आहोत. ती व्यवस्थित अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये जो काही आपण मसाला तयार केलेला आहे, तो मसाला आपण इथे 2 चमचे घालणार आहोत. तर हा मसाला तुम्ही स्टोअर देखील करू शकता. तर हा पूर्ण मसाला आपण यामध्ये घातलेला नाही आहे. तर एका एअरटाईट डब्यामध्ये तो मसाला तुम्ही स्टोअर करून फ्रीजमध्ये किंवा वरतीच ठेवू शकता. तर आत्ता आपण त्यामध्ये 4 ते 5 असे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. ती देखील व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहेत. आता त्यामध्ये मी थोडीशी हळद पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर अशी त्यामध्ये घालणार आहे. मिरची पावडर आपल्यावर डिपेंड आहे. तुम्हाला किती तिखट किंवा किती फिकं खायचं आहे त्या हिशोबाने. आता त्यामध्ये मी मिरची पावडर 1 चमचा घातलेली आहे. त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा आमचूर पावडर देखील घातलेला आहे. आता व्यवस्थित हे मसाले व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे. आता हे सगळे एकजीव करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे काही बटाटे उकडलेले होते ते असे व्यवस्थित असे मॅश करून हाताच्या सहाय्याने मॅश करायचे आहेत आणि व्यवस्थित त्यामध्ये असे एकजीव करून घ्यायचे आहेत. तर जेवढे काही बटाटे मी उकडलेले होते त्या हिशोबाने मी ती मिरची पावडर घेतलेली आहे. तर अगदी मार्केट स्टाईल बाजारात जो आपण समोसा खातो ना, त्याच प्रकारे आपण इथे समोसा बनवत आहोत आणि तसेच आपले हे समोसे देखील बनून तयार झालेले आहेत. विश्वास बसत नव्हता घरच्यांना, की खरंच हे समोसे आपण घरीच बनवलेले आहेत म्हणून. अगदी बाजारातले समोस्यासारखे समोसे लागत होते. तर एकीकडे मी मटार घेतलेला आहे, जो आता आपला ताजा सीझनमधला मटार आलेला आहे, ग्रीन मटार. तो मी थोडासा अगदी 4 ते 5 मिनिटासाठी असा गरम पाण्यात असा उकळून घेतलेला होता आणि तो मी त्यामध्ये घातलेला आहे पाणी वितळून. आता त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हे सगळं जिन्नस असं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे जो काही आपला समोसाचा मसाला आहे, तो व्यवस्थितपणे असा रेडी झालेला आहे, तयार झालेला आहे. आत्ता आपल्याकडे जर कोथिंबीर असेल, ती व्यवस्थित अशी चिरून त्यामध्ये घालायची आहे. तर खरंच सांगते एकदम अफलातून अशी टेस्ट अशी लागते या समोस्याची. नक्की ट्राय करा. तर यानंतर आपली जी दुसरी स्टेप आहे, ती म्हणजे समोस्याचं पीठ. ते कसं मळायचं ती देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. अगदी शॉर्टकट व्हिडिओ आहे तो. शॉर्ट क्लिप घेतलेली मी त्याची. तर इथे मी काही अजवाईन घेतलेली आहे. 2 कप इथे मी मैदा घेतलेला आहे. काही थोडीशी ओवा घेतलेल्या आहेत. 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि काय मी इथे 1.5 चमचा असं साजूक तूप घेतलेलं आहे. आता ते व्यवस्थित त्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्टसर असं असं आपण इथे पाणी टाकून असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी जे काही आपलं तूप टाकलेलं आहे, जे काही ओवा टाकलेला आहेत आणि मीठ टाकलेलं आहे, ते सगळं व्यवस्थित असं त्या पिठामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून जे काही तूप आहे त्याचं मोयन त्यामध्ये पसरेल आणि व्यवस्थित आपला जो काही समोसा आहे तो खस्ता बनेल. तर थोडं-थोडं पाणी घालत आपण ह्या समोस्याचं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं घट्टसर असं आपण त्याचा गोळा तयार करणार आहोत. तर बघू शकता आपण मी जरा जरा जास्तच प्रेशर देत आहे आणि इथे बघताय तुम्ही की किती मस्तपैकी आपलं असं आपण इथे पीठ हे तयार केलेलं आहे. तर छोटे-छोटे पेढ्याचे गोळे तयार करायचे आहेत आणि त्या गोळ्यांच्या मार्फत आपण हे जे समोसे आहेत ते बनवणार आहोत. तर एकीकडे मी एक छोटासा लिंबाचा एवढा लिंबूच्या आकाराचा एक गोळा घेतलेला आहे. तो व्यवस्थित असा ओव्हल शेपमध्ये मी असा लाटून घेतलेला आहे. अंडाकार शेपमध्ये लाटलेला आहे. तर त्याला आपण असा मधून सेंटरमधून कट करायचं आहे आणि त्याला पाणी लावायचं आहे. तर जर का तुमच्याकडून ही चूक होत असेल, तुम्ही जर पाणी खूपच जास्त प्रमाणात लावत असाल, तर तसं देखील नका करू. असं थोडंसं कोरडं-कोरडं असं बाइंडिंगसाठी लावायचं आहे थोडंसं पाणी. आता त्यामध्ये आपण असं त्रिकोण शेप द्यायचा आहे.
आता त्याचा आपण समोसा बंद कसा करायचा ते देखील मी तुम्हाला व्यवस्थित असं डिटेलमध्ये सांगत आहे, दाखवत आहे. तर त्यामध्ये मसाला भरून झाल्यानंतर एकीकडून त्याचं टोक दाबायचं आहे आणि मध्येच त्याला थोडंसं बोटांनी फोल्ड करायचं आहे आणि मग इथे आपण आपला हा समोसा असा व्यवस्थित असा दोघं साईडने असा प्रेस करायचा आहे. तर दुसऱ्या समोस्याला देखील मी तसंच पाणी लावून घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असा त्रिकोणी असा आकार देत आहे. असा कोनच्या शेपमध्ये मी त्याला बनवून घेतलेला आहे. आपण पेपरचा देखील कोन असा बनवतच असतो. तर हा तर पिठाचा आहे, तो तर इझिली बनेल. तर त्यामध्ये आपण चमचाभर असं मिश्रण घातलेलं आहे, समोस्याचा मसाला घातलेला आहे. आत्ता आपण समोसा कसा पॅक करायचा, कसं त्याचं आवरण त्याला आपण असं बंद करायचं ते बघू शकता आपण. तर असं आपण हे व्यवस्थित असे समोसे असे बंद करून घ्यायचे आहेत. अगदी छोटे-छोटे मिनी समोसे आपण इथे बनवलेले आहेत. छोटे-छोटे इटुकले-पिटुकले. तर अगदी खस्ता समोसे आपले हे बनून तयार होतात. तर मी बाकीचे समोसे देखील तुम्हाला दाखवत आहे. 1-2 न दाखवता तुम्हाला कंप्लीट मी ते 4 ते 5 असे समोसे दाखवणार आहेत. कसे बनवले आणि कसे मी ते असे पॅक केलेत म्हणून. तर असंच आपल्याला आपला हा समोसा असा पॅक करून घ्यायचा आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता सगळ्यात लास्ट म्हणजे जी काही आपली प्रोसेस आहे ती म्हणजे समोसे तळणं. कारण आपण इथे पुऱ्या न तळता समोसे तळत आहोत. तर समोसे आतून शिजायला आणि बाहेरून शिजायला वेळ लागतो. म्हणजेच बाहेरून शिजायला तर लगेच शिजतो, पण आतून शिजणं महत्त्वाचं असतं. आतून तळणं महत्त्वाचं असतं. ही पुरी नाही आहे तर समोसा आहे. याचं आवरण जसं पुरीसारखं आहे तसंच आपण लाटलेलं आहे. पुरी तरी थोडीशी जाड असते, पण ती आपण अगदी कडकडीत तेलात टाकतो तर ती पटकन अशी वरती येत असते. तर ती वरून देखील क्रंची असते, पण आतमधून मऊ असते ना. तर इथे आपण जे काही समोस्याचं तेल आहे ते असं लो फ्लेमवरती 5-6 मिनिटासाठी असं गरम करायला ठेवलेलं होतं. तुम्हाला देखील दिसत असेल की समोस्याचं तेल हे अगदी असं खूपच असं कडक गरम नाही आहे. अगदी म्हणजे त्यामध्ये बुडबुडे येत आहेत. तर तसंच आपल्याला समोस्याचे तेल हे हवं आहे. खूपच कडकडीत असं समोस्याचं तेल नको आहे. कारण समोसा तळत असताना वरचा कलर चेंज होत असतो आणि आपल्याला वाटतं की समोसा हा तळला गेलेला आहे, तर बिलकुल तसं होत नाही. समोसा हा आतमधून कच्चाच राहतो. तर कधीही समोसा तळत असताना अगदी मंद आचेवरती तेल हे गरम करायचं आहे आणि समोसे टाकून झाल्यानंतर 5 ते 6 मिनिटं समोसे हे बिलकुल न हलता ते तसेच तळू द्यायचे आहेत आणि मग त्याला आपण 5 ते 6 मिनिटानंतर असं अलटून-पलटून घ्यायचं आहे आणि नंतरनी मग आपण ते समोसे असे 2-2, 3-3 मिनिटांनी असे परतत राहायचे आहेत. तर अगदी आपले खस्ता समोसे इथे बनून तयार होतात. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तुमचे देखील समोसा असे खस्ता बनतील. जर का तुम्ही समोसा प्रेमी असाल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला फीडबॅकमध्ये कळवायला विसरू नका की तुमची रेसिपी कशी बनली आहे म्हणून. तर अशा नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.